कोणती अशी युतीचा असा उल्लेख केलेला नव्हता। आज मात्र स्वतः राज ठाकरे यांनीच युतीची घोषणा केली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमच्या युतीचाच होणार असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये संचारलेला उत्साह या ठिकाणी आपण पाहतोय। तर राज ठाकरेंकडून ऐतिहासिक अशा युतीची घोषणा करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली। फॉर्म्युला मात्र या ठिकाणी ठाकरे बंधूंनी सांगितला नाही। 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे यांनी कधीही कोणासोबत युती केली नव्हती, मात्र आता पहिल्यांदा महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि युती म्हणूनच पुढच्या निवडणुका लढणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आमच्यातल्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। काय भावना आहे तुमच्या? आनंद आहे सगळ्यांसाठी। होऊन निघालेले आहेत। या सगळ्या युतीचे शिल्पकार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांना मध्ये उभं त्या ठिकाणी केलेलं होतं। तर राज ठाकरे यांनी स्वतः या युतीची घोषणा केली आहे। आमच्यातल्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं। तसंच महापौर हा मराठी माणूस अँड इट्स आफ्टर द 1960 the first biggest event for Marathi Manus. How will it impact the politics of also the overall? Sorry? How will it impact the politics of Maharashtra? It will definitely make a big impact on Maharashtra politics as well as for Marathi Manus. It is going to give an immense amount of confidence. तर ज्यावेळेला युतीची घोषणा झाली त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो युतीचाच होणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आमच्यातल्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं। कोणत्याही प्रकारचं भाषण उद्धव किंवा राज ठाकरे यांनी या ठिकाणी दिलं नाही, फक्त युतीची घोषणा त्यांच्याकडनं इथे करण्यात आली आहे। कोणता फॉर्म्युला त्यांनी सांगितला नाही, मात्र सगळ्यावर एकमत झालंय, जागा वाटप झालेलं आहे असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। इतिहास आहे आमचा, बघा ना। पण मतांचं कुठेतरी ध्रुवीकरण होतं असं दिसतंय। फटोके तो कटोके बॅनर लागले लोकांना एक उत्साह, बघा ना हा उत्साह काय उत्स्फूर्त आहे की नाही। मराठी माणसाला हवा होतं की आज दोघा बंधूंनी घडवलं। निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा आमच्यावर काही परिणाम होणार। त्यांना असं म्हणावंच लागेल, तो नंतर कळेल 16 तारखेनंतर। आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली अत्यंत आनंदाचा क्षण असं म्हणतायत आणि या संपूर्ण हॉटेल